खेकडं, मासे, कोंबडी स्वागत करायचं. त्यासोबत संपर्क संस्थेचे तुम्हाला जे काय लागते ना डायरेक्ट फोन करायचा. थांबा मी तुम्ही लहानाला फोन करतो. पहिलं तर ना सगळ्यांना जय आदिवासी. आजच्याला ना जागतिक आदिवासी दिवस आहे, 9 ऑगस्ट आहे आजच्याला. तर आता ना आम्ही चाललो आहे रॅलीमध्ये. तिकडे ना चांगली रॅली काढली. आता तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला. कारण तरी ना तिकडे जाऊन आहे ना बोललो ना तरी काही आवाज यायचा नाही तिकडे. त्याच्यामुळे ना इथं जात आहे ना तुम्हाला सांगतोय. आता तिकडे जाणार आहे आम्ही. चला जाऊ तिकडं. सगळं काय ना तुम्हाला आजच्याला बघायला भेटणार आहे. वडगावला आलो आजच्याला. हे बघा इथं समोरच तिकडं. परंतु त्या अगोदर सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा भाषणाचा कार्यक्रम असेल तो आपण आठवण घेणार आहे. म्हणजे आपण आदिवासी आहे. कोण आहे? आदिवासी. आदिवासी म्हणजे या ठिकाणी पूर्वीपासून राहणारा समाज म्हणजे आदिवासी. याला कोणी वनवासी बोलतं, कोणी आदिवासी बोलतं, कोणी आदिम बोलतं. वेगवेगळ्या नावाने बोललं जातं. परंतु या देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहे हे सर्व चालू आई बसली. आपले सुद्धा ना वाडीमधले बरेचसे जण आलेत. म्हणजे सगळेच आलेत बऱ्यापैकी सगळेच आलेत. बाकी ना लांब लांबून सुद्धा ना भरपूर लोक आलेत. तर जमा झाले सगळे आता लोक. हे बघा तुम्हाला दिसतच असेल मागच्या बाजूला. परत पुढच्या बाजूला सुद्धा ना आता पोरांचा ना डान्स सुद्धा असणार आहे. ते तुम्हाला सगळं काय बघायला भेटणार आहे. भरभरून लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर या आणण्यासाठी किंवा हे सर्व आयोजन करण्यासाठी मागील 1-1.5 महिन्यापासून प्रयत्न चालू होते. आणि हे प्रयत्न करत असताना आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन सांस्कृतिक कमिटी याची निर्मिती झाली. यामध्ये प्रामुख्याने पांडुरंग मुकणे वराडे जे या कमिटीचा अध्यक्ष म्हणून पद स्वीकारलेले आहेत. आणि मगाशी मी जे काही आदिवासी सांस्कृतिक कमिटीचा उल्लेख जो केला त्यामधून काही नजर चुकीने नावं राहिली होती ते पण इथं दोन टाळे झाले पाहिजे. गीताचे बोल आहे आम्ही आदिवासींची लेकरं. आज आदिवासी दिन आहे, बरोबर का? बरोबर. जवळची ह्या मावळ तालुक्यातली, मुळशी तालुक्यातली ही समधी आदिवासी बंधू, ठाकर बंधू ही सगळी या ठिकाणी जमली आहेत. मग आदिवासींची काहीतरी संकल्पना असेल, आदिवासींनी काहीतरी केलं असेल. आमच्या नागाबाबा कातकऱ्यानं इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला. अरे आमची जंगलं वाचली पाहिजे. आपण सगळी राहतो कुठं? जंगलामध्ये, रानामध्ये. मग जर हा जंगलच राहिलं नाही, ही झाडच राहिली नाही तर हा समाज जगेल का? जगणार नाही. आणि म्हणून नाग्याबाबा कातकऱ्यानं इंग्रजांच्या विरोधात उठाव केला. त्या जवळच्या आपल्या रायगड जिल्ह्यातल्या पनवेल ठिकाणी नाग्याबाबा कातकऱ्यानं उठाव केला इंग्रजांच्या विरोधात. का तर आमची जंगलं वाचली पाहिजेत. आम्ही रानात जाऊ, आम्ही मेख्या आणू, आम्ही चायत आणू, आम्ही बेंदर आणू, आम्ही करवंद आणू, आम्ही जांभळ आणू, आम्ही आंबे आणू, आम्ही तोरण आणू, आम्ही गोमाटे आणू, आम्ही हळूजी बाबा भांगरेला इंग्रजांनी नोकरी दिली. पण इंग्रजांनी नोकरी दिली पण लई छळ केला हो. तिथं लई छळ केला. पगार पाणी व्यवस्थित दिला नाही, अपमान केला. आणि म्हणून राघोजी बाबा भांगरेंनी इंग्रजांची नोकरी सोडली. आता इंग्रजांची नोकरी सोडली मग करायचं काय? हे अन्यायी अत्याचारी इंग्रजांच्या विरोधात उठाव करायचा. ही सगळी रानावनातली पाखरं घ्यायची, ही रानावनातली डरकाळी फोडणारी पाखरं घ्यायची, यांच्या सोबत इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करायचा. आणि म्हणून राघोजी बाबा भांगरेंनी ही सगळी समाजातली माणसं एकत्र केली
आणि इंग्रजांच्या सोबत मिळून उठाव केला. आता इंग्रजांना हातामध्ये सापडत काही नव्हतं राघोजी बाबा भांगरेंच्या विरोधात, आणि म्हणून काय केलं, जवळच्या ठिकाणी एका ठिकाणी दरोडा पडला. काय पडला? दरोडा पडला. आणि त्या दरोड्याचा चुकीचा आळ, खोटा आळ त्या इंग्रज साहेबांनं राघोजी भांगऱ्यांवरती टाकला. आता राघोजी भांगऱ्यांना कळलं की आपल्यावरती दरोड्याचा खोटा आळ टाकलाय, आणि म्हणून जवळच्या मित्रांना त्यांना घेतलं, त्या साहेबाला गाठलं आणि त्या साहेबाचा गळा दाबून त्या साहेबाला मारून टाकलं. अरे आमच्या समाजावरती जो जो खोटा आळ येईल त्याची अशी जगत होईल. राघोजी बाबा भांगऱ्यानं अख्ख्या जगाला मेसेज दिला, अरे आम्हाला बदनाम करायचं नाही, ही सन्मानानं जगणारी जमात आहे. रानात जाईल, काट्या कुट्या वेचेल, फाटी वेचेल, ते बाजारात आणून विकेल आणि त्याच्यातून स्वतःचा उदरनिर्वाह करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ही सगळीच्या सगळी ठाकर बंधू, कातकरी बंधू हे राहतात कुठं? सगळी तुम्ही सगळे राहताव कुठं? तुम्ही राहताव जंगलामध्ये, डोंगरांच्या कडेकपाऱ्यात राहताव. शिवाजी महाराजांनी या सगळ्यांचा स्वतःच्या स्वराज्याच्या कार्यासाठी वापर करून घेतला. या जगामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये काही फितूर मंडळी झाली, पण आजपर्यंत एकही उदाहरण असं नाही दादा की समाजातल्या आदिवासी बांधवानं एकानं तरी फितुरी केली. अरे जमतच नाही आम्हाला कधी फितुरी करणं, आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या सोबत अखंड राहणारी अख्खीच्या अख्खी आदिवासी बांधव, आज या आदिवासी बांधवांची सगळीच्या सगळी पिढी इथं जमली. आयुष्य लय सुंदर आहे. तुम्ही सगळं ब्रँडेड खाताव. काय खाताव? ब्रँडेड खाताव. इकडली लोक वडापाव खातेत, तुम्ही काय खाताव? खेकडं, मासे. थांबा, तुमच्या मेनू पर्यंत येणार आहे मी. खेकडं आता ज्यांना माहिती आहे ना ते सांगतो. खेकडं, मासे, कोंबडी, खोबं, त्याच्यात घुसत नाही. याचा करवंदीचा काटा काढून आणला त्या पुरीनं, त्या उकरू उकरू खायला लागले. मी म्हणलं हे काय खाते? ती म्हणते खोबं आहेत, खोबं. आता तिच्या हातात एकच दिसलं, ती बारीक पोरगी. आतमध्ये गेलो तर वाकून जायला लागले. आतमध्ये गेलो तर एवढा टोप शिजत आपल्याला. खोबं यवानली काढून आणलेली, बरोबर काय? आता घरी जाताना काय काय घेऊन जातील बघा, खोबं. हा, मला आणलं असतं तर काय झालं असतं? एखादा खेकड्याचा वाटा आणला असता, पण नाही, आल्या तशाच मिस्त्री घेऊन. कालवण कशाचं करणार? वरण नाही खात तुम्ही, मला माहितीये. वरण हे इकडच्याचा प्रकार, हे वडगाव तळेगाव आले शहरातले. तुमचं वर्णन भागतच नाही. हा, कुठला तरी प्राणी त्याशिवाय जमत नाही. नाही खात. खेकडं, मासे खाताव. कुठले मासे? चिलाप्या, शिंगटे, मळू, लोळे. अजून एवढंच. बेंदर, चिचारडी काढायला नाही जात. कोण चिचारडी कोण विकते रे? स्वागत करायचं. त्यासोबत संपर्क संस्थेचे संस्थापक आदरणीय अमित कुमार बॅनर्जी अंकल यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जोरदार टाळ्या. आदरणीय संस्थापक आदरणीय अमित कुमार बॅनर्जी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विक्रांतजी शेळके यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी दीपपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. सर्वांनी जोरात घोषणा द्यायचं. जय आदिवासी, हुतात्मा नागा कातकरी का.
आलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि आजचा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन या ठिकाणी आपण मोठ्या जल्लोषात या ठिकाणी या सभागृहात आपण साजरी करत आहोत. तर मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनील करतो. त्याचप्रमाणे याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अमित कुमार बॅनर्जी यांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे संपर्क संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनुज कुमार सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आजच्या आंतरराष्ट्रीय दिनासाठी प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत आदरणीय विक्रांतजी सरके यांचं सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आवाज जरा वाढवा, टाळ्यांचा आवाज वाढला पाहिजे. सगळे 11 वाजल्यापासून आपण त्यांचीच वाट बघतोय की त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. यानंतर संपर्क संस्थेचे संस्थापक आदरणीय अमित कुमार बॅनर्जी अंकल यांचा सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर अनुज कुमार सिंग संपर्क संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान या ठिकाणी आपला तालुक्याचे आमदार अण्णा सुनीलजी शिर्के अण्णा गेले 10 वर्ष मुळशी तालुका माझ्या आदिवासी बांधव विशेष करून ठाकर समाज, कातकरी समाज, कोळी समाज, प्रत्येक समाजातील बांधव आजचा दिवस हा आपला सण म्हणून देखील साजरा करतायत. माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक आदिवासी बांधवाला चांगलं शिक्षण मिळावं, आरोग्याची सुविधा मिळावी, रोजगार मिळावा, रस्ते, लाईट, पाणी आणि आपल्या स्वतःच्या हक्काचं घर देखील मिळावं, हीच खरं तर भावना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी देखील सांभाळून काम केलं पाहिजे किंवा आजच्या दिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांनाच एक न्याय देण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे. म्हणून आजचा आदिवासी दिन आपण साजरा करत असताना माझ्या मावळ तालुक्यातील एकही आदिवासी बांधव, माझ्या आया बहिणी, माझी लेकरं ही कुणीच वंचित राहू नये त्यामुळे तुम्ही काळजी करायची. तुम्हाला जे काय लागतंय ना डायरेक्ट फोन करायचा. थांब मी सुनील अण्णाला फोन करतो. कुणी त्रास दिला फोन करा, मी तुमच्याकडे आहे. तुमच्या जागेवरती कुणी त्रास द्यायला येईल. तुम्हाला गावात कुणी त्रास दिला, पोलीस स्टेशनला काय त्रास झाला, मगाशी खरं तर टाकव्याला पण काहींनी सांगितलं आम्हाला, पोलीस स्टेशनला बी आमचं ऐकून घेत नाही, कधी आमची कंप्लेंट घेत नाही. असं काय झालं पांडुरंग भाऊ, तुम्ही सगळी मंडळी आता सगळ्यांची नावं घेत नाही. तुम्ही सगळ्यांनी आता समाजाकरता वेळ देताय. तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. वाड्यावरती जाऊन, वस्तीवरती जाऊन बैठका घेता. 4 महिन्यांनी 2 महिन्यांनी प्रत्येक भागात भेटी घ्या. कुणाला काय कमी पडलं, कुणाकडे काय अडचणी आहेत. आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं तुम्हाला एवढंच शब्द देतो, माझ्या ठाकर आणि कातकरी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला जातीचे दाखले पण देईल आणि ज्याला घराला जागा नाही, वनीकरणाची जागा आहे, गायरानाची जागा आहे, त्या प्रत्येक खूप कष्टकरी आहात, तुम्ही इमानदार आहात आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही सगळेच जण आमदार म्हणून मी असं, जिल्हा परिषदे सदस्य असतील, पंचायत समितीचे असतील, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत राहून तुमच्या हक्कासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आवाज द्याल त्या ठिकाणी तुम्हाला मदत करणं हेच आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देतो. पुन्हा एकदा ठिकाणी आजचा हा सोहळा, आजचा उत्सव, आजचा सण या ठिकाणी साजरा करण्याकरता तुम्ही सगळ्याच भागातली लोक या ठिकाणी आलात. मी तुमचे देखील सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम करताना तुम्ही सगळी मंडळी एकत्रितपणानं बसा. विक्रमभाऊ, तुम्ही तर या ठिकाणी मार्गदर्शनही केलं, मी खरं ऐकायला नव्हतो, परंतु वेळ झाला परत करणार आहे हो का. तर असे सगळे मंडळ या ठिकाणी आहेत. कपिल स्वामी नंतर अनेक जण आज या कार्यक्रमाला आलेत. मी माझ्या सर्वच आयोजकांचं, अशोक भाऊ जाधव, हर्षदी हिलम, या सगळ्यांचाच आभार मानतो. आणि आपण सर्व समाज बांधव एकजुटीने राहा, एका विचाराने, एका ताकदीने राहा. तुमची एकजूट
एक ताकद ही काय करू शकते, तर सुनील शेळकेला आमदार बी करू शकते आणि वेळ आली तर घरी पण बसू शकते. एवढी ताकद. पूर्वी लोक म्हणायची की ठाकर समाजाकडं आदल्या रात्री जाऊ आणि आदल्या रात्री त्यांचं काय बघू दुसऱ्या दिवशी बराबर येतील. आता आदली रात्र नको, 5 वर्ष जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी. हा विचार तुम्ही खऱ्या अर्थाने नेले पाहिजे. मतदानाच्या वोटिंग के एक दिन पहले जाने का कुछ लगता है तो देने का और वोटिंग करके लाने का. अभी ये नहीं चलेगा. 5 साल जो है उसके साथ हम है. हाच विचार घेऊन आपण सगळेजण जाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपण मिरवणूक चांगली मोठी काढीत, बाहेरचे पण वाद्य, त्यानंतर तुमचे पथक ही जर आपल्याला मिळाली, आपल्या लोक जरी मिळाली, नवीन चांगले ड्रेस घालून ढोलबिल पताका किंवा तुमचे ते पारंपरिक खेळ लावून आपण सुद्धा वडागावच्या मिरवणुकीतून पुढच्या वर्षी यायचं. सगळा खर्च मी करणार. सगळेजण आज सुद्धा माझ्या आया बहिणीला प्रत्येकाला साडी आणून द्यायला, सगळ्यांना साडी, प्रत्येकाला साडी दे. इथं जी आया बहीण तुम्हाला काय ना तुम्ही आम्हाला साडी दे यांच्या करता. ह्या आल्या तेवढ्या लांबून ना यांच्या करता. दरवर्षी आपण चांगला सण साजरा करू. प्रत्येकाला जर जायची याची व्यवस्था नसेल, हे पहिलं वर्ष होतं माझं, पुढच्या वर्षी मी ती पण तुमची व्यवस्था करील. जायला यायला पण तुम्हाला ठेवील. खेळ तुम्हाला काय पाहिजे, काय बक्षीस पाहिजे तुम्ही सांगा. मी सुनील शेळके हा तुमच्याकरता उभा आहे. पुन्हा एकदा माझ्या सर्वच आदिवासी समाजातील बांधवांना, माझ्या आया बहिणींना जागतिक आदिवासी दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय आदिवासी. काय रे पंगत बघायला गेलतं का? नाही जेवायला गेलतं. काय काय म्युझिक कमिटीचे सर्व मान्यवर काय काय सगळे माशाचं कालवण आहे का? बटर आहे. 9 ऑगस्ट होते आणि चांगला आपला आहे ना जसा कार्यक्रम नेहमी बनवतो आपण, नेहमी करतो, दरवर्षी असतो आपला कार्यक्रम आहे आदिवासी दिवसाच्या निमित्ताने. मागच्या वर्षी आहे ना थोडा असा झालेला बऱ्यापैकी आणि या वर्षी आहे ना चांगला झालंय. इकडे भेटायला ना आम्हाला सुनील शेळके सुद्धा आलते, ते गेले मागाशीच. आता तुम्हाला थोडंफार दाखवलंयच. आता बाकी राहिलो फक्त आम्ही. आता उरकले कार्यक्रम मस्तपैकी. आता आहे ना सगळेजण तिकडे जेवायला बसल्यात. ते बघा माझ्या मागच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला सुद्धा ना बरेचसे जण आहेत आणि बाकी राहिलो आता आम्ही सुद्धा ना जेवायला जाणार आहे. तर चला सगळ्यांना ना जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. चला आता जेवण करू आणि तरी सुद्धा ना जसं जमन तसं तुम्हाला दाखवतोय. साईडला जेवणाची आहे सोय. अण्णांच्या माध्यमातून जय. आता जेवायला बसलोय आम्ही इथंच. आणि भात संपलाय. पुरी आहे, वरण आहे, शाकभाजी, बुंदी. आता वडगाव मावळमधून आलोय घरी आपल्या. आणि कसा झाला जागतिक आदिवासी दिन? एकदम 1 नंबर झाला. आम्ही गेलो तर नव्हतो कधीच, म्हणजे तिकडं मागच्या वर्षी गेलतो ना. गेल्या वर्षापासून चालू केलंय म्हणजे आदिवासी दिन. जायचं तिथं वडगावला, नाच खेळ असतो पोरींचा, चांगलं डान्स, एकदम मजा आली आम्हाला सगळ्यांना. सगळी फॅमिली गेलतो आम्ही. तुम्ही तर बघितलंच असन व्हिडिओ. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आणि आता दाखवतो उद्या तुम्हाला, उद्या काय कसा प्लॅन आहे तो. माशाला जायला लागेल कुठंतरी, नाहीतर जसं जमन तसं दाखवतो उद्या.